फायनली डुगूचे पप्पा आले आम्हाला घ्यायला. 1 महिन्यानंतर झाले डुगू आणि पप्पांची भेट. डुगू उठला आणि परत पप्पांच्या खांद्यावर जाऊन झोपला आणि लगेच मग सुरू झाले यांचं स्वच्छता अभियान. डुगूचं नेल कटिंगचं काम त्याच्या पप्पाकडे, कारण नेल कटिंग काम खूप नाजूक आहे आणि मला वाटते भीती, म्हणून हे काम मी त्यांनाच दिलंय. मग आम्ही नाश्ता वगैरे केला आणि डुगूच्या पप्पांनी घेतली एक झोप आणि मग आम्ही निघालो डीमार्टला, कारण डुगूचे पॅम्पर संपले होते तर आम्हाला ते घ्यायचे होते. आणि इथे डुगू स्वतः सिलेक्ट करतो की त्याला कुठले पॅम्पर्स हवे आहे. डीमार्टमध्ये लॉंग पॅन्ट छान येतात लहान मुलांचे, तर मी ते सुद्धा बघत होते की त्याला घ्यायचं का. मग आम्ही दुसऱ्या ठिकाणाहून त्याला पाणी प्यायला स्टीलची बॉटल घेतली. अकोल्यामध्ये आलो आणि पाणीपुरी खाल्ली नाही असं होऊ शकत नाही. आम्ही पाणीपुरी खायला गेलो पण आमचा रेग्युलर पाणीपुरीवाला नव्हता, मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी खाल्ली. आणि इथला सोडा डुगूच्या पप्पाला आवडतो, त्यांनी ते घेतला. टकीला छोटा युजली याचा खूप फेस होतो, पण यावेळेस तर काहीच झालं नाही. मी व्हिडिओ ऑन करून बसले शूट करायसाठी. आणि आज आम्ही चाललोय पुण्याला. आमची रात्रीला ट्रेन आहे, सो आम्ही पॅकिंग करत होतो. आम्हाला स्टेशनला ड्रॉप करायला येत आहे पिंकू माऊ. सो पिंकू माऊ आली आणि आम्ही निघालो स्टेशनसाठी. माझी मम्मी खूप इमोशनल झाली होती बिकॉज ऑफ डुगू. आई वडिलांना लेकरापेक्षाही जास्त असतो नातू. स्टेशनला गेल्यानंतर माहिती पडलं ट्रेन अर्धा तास लेट आहे, तरी पण पिंकू आमच्यासाठी थांबली मग, कारण ट्रेन आली होती 11:30 समथिंग. आम्ही निघालो पुण्याला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.